सर्वेभ्य नमो नमः। शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब मध्ये तुम्हा सर्व संस्कृत प्रिय रसिकांचे संस्कृत विषय खूप मन लावून शिकणाऱ्या माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आपल्या संस्कृत भाषेमध्ये अनेक नामरूपे, सर्वनामरूपे, धातुरूपे, धातुसाधित अव्यय, धातुसाधित विशेषण अशा प्रकारचे आहेत। त्यापैकी आपण इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये आलेले देव, वन, माला ही नामरूपे, अस्मद, इष्मद, तद, यद, किम, एतद ही सर्व नामरूपे आपण आता पाहणार आहोत। तर पहा, स्क्रीनवर आपल्याला देव अकारांत, देव हलंत द प्लस ए, हलंत व प्लस अ आलं अकारांत। तो देव, ती देव, ते देव, तो देव म्हणून काय झाला? तो शब्द पुल्लिंग झाला। मग देव अकारांत पुल्लिंग शब्द एक पाठ केल्यानंतर त्याच्या सारखे चालणारे अनेक शब्दरूप आपणाला पाहता येऊ शकतात, चालवता येऊ शकतात। दंत, देश, चमस, चषक, हस्त, वर्ग, स्यूत, दीप, पाद, कर्ण एवढे शब्दरूप चालवता येऊ शकतात। म्हणून आपल्याला फक्त एक शब्दरूप काय करायचं आहे? सुंदरपैकी पाठांतर करायचा आहे। संस्कृत भाषेमध्ये वचन प्रकार 3 आहेत। एकवचन, द्विवचनम, बहुवचनम। ज्या शब्दावरून फक्त एकाच संख्येचा बोध होतो त्याला एकवचन असं म्हटलं जातं। ज्या शब्दावरून फक्त 2च संख्येचा बोध होतो त्याला द्विवचन असं म्हटलं जातं। आणि ज्या शब्दावरून 3 किंवा 3 पेक्षा जास्त संख्येचा बोध होतो त्याला बहुवचन असं म्हटलं जातं। विभक्त्या प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधनम। लिंग प्रकार 3, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग। ज्या शब्दावरून केवळ पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग असं म्हटलं जातं। आणि ज्या शब्दावरून फक्त स्त्री जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग असं म्हटलं जातं। आणि ज्या शब्दावरून पुरुष अथवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्याला नपुंसकलिंग असं म्हटलं जातं। तो देव पुल्लिंग। बालिका मुलगी, ती मुलगी स्त्रीलिंग। पुस्तक, ते पुस्तक नपुंसकलिंग। उच्चारण नेमकं काय करायचं, कसं करायचं या संदर्भात आता आपण पाहूया। देवः देवो देवाः प्रथमा, देवं देवो देवान् द्वितीया, देवेन देवाभ्याम देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी, देवात देवाभ्यां देवेभ्यः पंचमी, देवस्य देवयोः देवानां षष्ठी, देवे देवयोः देवेषु सप्तमी। हे देव, हे देवो, हे देवाः संबोधनम। नेमकं उच्चारण कशा पद्धतीनं करायचं एवढं जरी ज्ञात झालं तरी छान, कारण यांचा वापर नेमका कुठं आणि काय आणि कसा करायचा हे आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यानंतर आता आपल्या समक्ष आहे वन अकारांत नपुंसकलिंग शब्द। वनम वने वनानी प्रथमा, वनम वने वनानी द्वितीया, वनेन वनाभ्यां वनैः तृतीया, वनाय वनाभ्यां वनेभ्यः चतुर्थी, वनात् वनाभ्यां वनेभ्यः पंचमी, वनस्य वनयोः वनानां षष्ठी, वने वनयोः वनेषु सप्तमी। हे वन, हे वने, हे वनानी संबोधनम। माला, आल शेवटी आकारांत स्त्रीलिंग शब्द आहे। मग त्याचा वर्ण विग्रह किंवा वर्ण विन्यास केल्यानंतर काय होतं? हलंत म प्लस आ, हलंत ल प्लस आ इज इक्वल टू माला। मग त्याची रूप कशा पद्धतीने चालतात पाहूया आपण। माला, माले, मालाहा प्रथमा, मालाम, माले, मालाहा द्वितीया, मालया मालाभ्या मालाभिः तृतीया, मालायै मालाभ्या मालाभ्यः चतुर्थी, मालायाः मालाभ्या मालाभ्यः पंचमी, मालायाः मालयोः मालानां षष्ठी, मालायां मालयोः मालासु सप्तमी। हे माले, हे माले, हे मालाः संबोधनम। आता या ठिकाणी पहा, विद्याम
प्रातिपदिकम याचं मूळ शब्द आहे विद्या, आल शेवटी आकारांत, तो विद्या, ती विद्या, ते विद्या, ती विद्या, स्त्रीलिंग चालतो मालाप्रमाणे. मग माला माले माला हा प्रथमा, माला माले माला हा द्वितीया, म्हणून द्वितीय विभक्तीचं एक वचनम असं आपल्याला लिहायचंय. दंतैही मूळ शब्द दंत, अकारांत, तो दात पुल्लिंग, चालतो देव प्रमाणे. देवेन देवाभ्याम देवैही तृतीया, मग तृतीय विभक्तीचं बहुवचनम आहे या ठिकाणी. युतक आलं अकारांत, युतक म्हणजे शर्ट, ते शर्ट, नपुसकलिंग, चालतो वन प्रमाणे. वनम वने वनानी प्रथमा, वनम वने वनानी द्वितीया, वनेन, मग हे असं म्हणत म्हणत वने वनयोः वनेषु सप्तमी. मग आपल्याला इथं युतक अकारांत पुल्लिंगम, प्रथमा द्वितीय द्विवचनम, सप्तमी एक वचनम असं लिहावं लागेल. देव देवेन, भूप भूपेन, देव देवेषु, वन वनेषु. चंद्रौ मूळ शब्द चंद्र, आलं अकारांत, तो चंद्र पुल्लिंग, चालतो देव प्रमाणे. प्रथमा म्हटलेला आहे. देवः देवो देवाः, तसं चंद्रः चंद्रो चंद्राः प्रथमा. मापिकया मूळ शब्द मापिका, आकारांत, मापिका म्हणजे मोजपट्टी, ती मोजपट्टी, स्त्रीलिंग, चालतो मालाप्रमाणे. मग माला माले माला हा प्रथमा, माला माले माला हा द्वितीया, मालया मालाभ्या मालाभी तृतीया, म्हणून इथं मापिकया मापिकाभ्याम मापिकाभी तृतीया. नेत्रम मूळ शब्द नेत्र, अकारांत, नेत्र म्हणजे डोळा, तो डोळा, असलं तरी सुद्धा नेत्र हा शब्द नपुसकलिंग आहे. वनम वने वनानी, नेत्रम नेत्रे नेत्रानी, फक्त न बाणाचं येतं इथं लक्षात असू द्या द्वितीय विभक्ती. आता सर्वनाम पाहूया आपण. अस्मद, कोणतं? अस्मद. त्रिषु लिंगेषु समानम, तिन्ही लिंगामध्ये चालणार उत्तम पुरुषी सर्वनाम, कारण पुरुष प्रकार तीन आहेत. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. उत्तम पुरुषामध्ये अहम आवाम वयम येतं, मध्यम पुरुषामध्ये त्वम युवाम यूयम येतं, आणि प्रथम पुरुषामध्ये सह तौते साते ताहा तत्ते तानी हे येत असतात. तद सर्वनामाची रूप पाहूया आपण आणखी तोही भाग. या ठिकाणी पहा, अस्मत् सर्वनाम अहम आवाम वयम प्रथमा, माम मा आवाम नौ अस्मान्नः द्वितीया. हे माम मा, याला माला त्या वैकल्पिक रूप म्हटलं जातं. आवाम नौ, नौला वैकल्पिक रूप म्हटलं जातं. त्यांचाही वापर होतो कधी कधी. मया अवाभ्याम अस्माभिः तृतीया, मह्यम अवाभ्याम अस्मभ्यम चतुर्थी, मत अवाभ्याम अस्मत् पंचमी, मम आवयोः अस्माकं षष्ठी, मयि आवयोः अस्मासु सप्तमी. सर्वनामाला संबोधन नावाची विभक्ती नसते, ही गोष्ट लक्षात ठेवावी. अपवाद अन्यत सर्वनाम, भवत सर्वनाम आणि सर्व सर्वनाम, हे तीन सर्वनाम असे आहेत ज्यावेळेस त्यांचा सार्वनामिक नाम म्हणून वापर केला जातो त्यावेळेस त्यांना संबोधन विभक्ती वापरली जाते. त्यानंतर युष्मत सर्वनाम पाहूया आपण, जे की मध्यम पुरुषी आहे. प्रथम पुरुष म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलायला लागलो त्याला प्रथम पुरुष म्हटलं जातं. जो बोलतो त्याला उत्तम पुरुष म्हटलं जातं, आणि ज्याला आपण बोलतोय त्याला मध्यम पुरुष म्हटलं जातं. समोरच्या बद्दल वापरावयाची सर्वनाम म्हणजे युष्मत सर्वनामाची आहेत. त्वम युवाम यूयम प्रथमा, त्वाम युवाम युष्मान द्वितीया, त्वया युवाभ्याम युष्माभिः तृतीया, तुभ्यम युवाभ्याम युष्मभ्याम चतुर्थी, त्वत् युवाभ्याम युष्मत् पंचमी, तव युवयोः युष्माकं षष्ठी, त्वयि युवयोः युष्मासु सप्तमी. त्यानंतर हे तद सर्वनाम आहे, जे की पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग दिलेलं आहे. कारण ज्याच्याबद्दल आपण बोलतोय तो पुल्लिंग असेल कदाचित, स्त्रीलिंग असेल कदाचित, नपुंसकलिंग असेल कदाचित, तो ती ते या. तद पुल्लिंग सह तौते प्रथमा तम तौतान द्वितीया तेन ताभ्याम तैहि तृतीया तस्मै ताभ्याम तेभ्य चतुर्थी तस्मात् ताभ्याम तेभ्य पंचमी तस्य तयोः तेषां षष्ठी तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. ज्या ज्या ठिकाणी त आहे त्या त्या ठिकाणी क ठेवलं तर किम सर्वनाम होतं. सह तौते कह कौके, तम तौतान कम कौकान,
यद य ठेवलं तर एतच सर्वनाम होतं. एश यह यौ ए, सा ते ताहा, या ए याहा, तया ताभ्याम ताभीही, यया याभ्याम याभीही, कया काभ्याम काभीही. येडक्याचं ये लावलं अगोदर तर एतच सर्वनाम होतं. तेन ताभ्याम तैही, एतेन एताभ्याम एतैही, तस्याः ताभ्याम ताभ्यः, एतस्याः एताभ्याम एताभ्यः. ठीक आहे. त्याच्यानंतर तदस्थ सर्वनाम स्त्रीलिंग. सा ते ताः प्रथमातां, ते ताः द्वितीया, तया ताभ्याम ताभीः तृतीया, तस्यैताभ्याम ताभ्य चतुर्थी, तस्या ताभ्याम ताभ्य पंचमी, तस्याः तयोः तासां षष्ठी, तस्यां तयोः तासु सप्तमी. तदनपुसकलिंग सर्वनाम. तत्ते तानि प्रथमा, तत्ते तानि द्वितीया, तेन ताभ्याम तैः तृतीया, तस्मै ताभ्याम तेभ्य चतुर्थी, तस्मात् ताभ्याम तेभ्य पंचमी, तस्य तयोः तेषां षष्ठी, तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. तर तद यद किम एतद वगैरे हे चालतात. इथे खाली पाहू शकता. यद सहतवते यह यौ ये, साते ताहा, या ये याहा, यद ये यानी, तत्ते तानि, एतच एषः एतो एते, एषा एते एताहा, एतत एते एतानि, कह कौके काके काहा किमके कानी. अतिशय सुंदर असं संस्कृत विषय आहे. अगदी सहजरित्या कोणताही विद्यार्थी औटापर्यंत पोहोचू शकतो. आणि तर टार्गेट ठेवलेला आहे. आपल्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी क्लासेसच्या माध्यमानं औटापर्यंत मार्क्स मिळवलाच पाहिजे. सलग 3 वर्ष राहून त्या विद्यार्थ्याला बोर्डाच्या एक्झाम मध्ये 100 पैकी 100 गुण जर नाही भेटले तर 97 पेक्षा प्रत्येक एका कमी गुणाला 97 1000 रुपये वापस, 96 2000 वापस, 95 3000 वापस, असं एकंदरीत 8000 रुपये पर्यंत आम्ही वापस देणार. का? कारण 8वीची फीस 8000, 9वीची 9, 10वीची 10. तरी सुद्धा एखादा विद्यार्थी 8वी पासूनच असेल तर त्याला मी 8000 रुपये शेवटपर्यंत घेणार. आणि 8वीला आल्यानंतर त्याचा भाऊ बहीण वगैरे कोणीतरी आपल्याकडे शिकून गेलेला असेल, त्या 8च्या ठिकाणी त्यांना 2000 रुपये कन्सेशन. शाळेच्या घटक चाचणी परीक्षेमध्ये जर आउट ऑफ मार्क्स मिळवले तर अशा विद्यार्थ्यांना वार्षिक फी जरी 8000 असली तरी त्यांच्याकडनं आम्ही फक्त 2000 घेणार. 19 असतील तर 3000 घेणार, 18 असतील तर 7000 घेणार. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही सुविधा निर्माण केलेली आहे. तरी आपण प्रत्यक्ष संपर्क साधू शकता. शारदा संस्कृत क्लासेस, लातूर. मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे घरणीकर. मोबाईल नंबर 98 220 95 760. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून सबस्क्राईब करायचंय.